नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की यावर्षीपासून 11वीचे ॲडमिशन्स ऑनलाईन कॅप राऊंडद्वारे होणार आहेत. सेंट्रलाइज्ड प्रोसेस केलेली आहे. तर कशा प्रकारे भरायचे पहा. आपल्याला गुगलवरती महाराष्ट्र FIJC ॲडमिशन टाईप करायचं आहे, सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिलीच लिंक मिळेल, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट FIJC admissions.in. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफरन्स मिळेल. पण ॲक्च्युली आता जे आहे हे रजिस्ट्रेशन जे होणार आहे 19 तारखेपासून 20 तारखेपर्यंत, म्हणजे आज आणि उद्या, ते फक्त आणि फक्त एक सराव म्हणून घेणार आहेत. त्यानंतर तुम्हाला परत फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे 21 तारखेपासून. सो आता फक्त डेमो टाईपमध्ये चालू आहे. सो 21 तारखेच्या नंतर रजिस्ट्रेशन आपल्याला करता येईल आणि ते मात्र बरोबर असेल तर स्टुडंट रजिस्ट्रेशनकडे जायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काही रजिस्ट्रेशनमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्याची आपल्याला फिल करायचे. काय काय विचारले पहा. ॲप्लिकेंट्स 10th स्कूल एरिया, 10वी कुठं शिकत होता. महाराष्ट्रात असेल तर विदिन महाराष्ट्र, बाहेर असेल तर आउटसाइड महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस, फ्रेशर असेल फ्रेशर, रिपीटर असेल तर रिपीटर, आणि प्रिव्हियसली पास असेल म्हणजे मागच्या वर्षी किंवा त्याच्या पहिले जर पास असेल तिथं क्लिक करायचं. आपण फ्रेशर क्लिक करूया. त्यानंतर आपला जे काही बोर्ड असेल, महाराष्ट्रात असाल तर ऑब्विसली SSC असणार आहे, CBSE आहे, ICSE आहे, IB आहे, किंवा अदर बोर्ड असेल तिथं क्लिक करू शकता. आपला इथे सीट नंबर टाकायचंय, आईचं नाव टाकायचंय, मंथ ऑफ एक्झामिनेशन मध्ये ह्या वर्षी असेल तर मार्च येईल, इयर ऑफ एक्झामिनेशन 2025 येईल, नेम ऑफ द ऍप्लिकंट, ऍप्लिकंट आपलं म्हणजे विद्यार्थ्यांचं नाव टाकायचंय, ईमेल ID मस्ट आहे, स्टार जिथं जिथं आहे तिथे तुम्हाला बरोबर लिहायचंय. ईमेल ID लिहित असताना स्मॉल लेटर मध्ये बघून आपल्या आपल्या प्रकारे म्हणजे जे असेल ते भरावा. मोबाईल नंबर, सिक्युरिटी क्वेश्चन, म्हणजे नंतर पासवर्ड वगैरे जर विसरला तर ह्यासाठी सिक्युरिटी क्वेश्चन लागतो म्हणून तो एक भरावा. आणि पासवर्ड आपण क्रिएट करून कॅप्चा भरून रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग आपल्याला पुढे ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचे नावं भरू शकता. आणि त्यानंतर काही दिवसानंतर कॅप राऊंड्स वगैरे होतील आणि त्यावेळेस आपल्याला जे काही डिटेल्स वगैरे आहे ऍडमिशन प्रोसेस म्हणजे ऍडमिशन जाऊन कॉलेजमध्ये डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करून घेता येईल. सो आत्ता जे आहे 19 आणि 20 तारखेपर्यंत जे आहे डेमो चाललेला आहे. इथं सांगितलंय बघा, 19 मे सकाळी 11 ते 20 मे 2025 सायंकाळी 6. ठीक, हे सत्र केवळ सरावासाठी असून यामध्ये भरलेली माहिती 20 मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल. म्हणजे आपल्याला परत एकदा फॉर्म काय करावा लागेल, भरावा लागेल. पुढे वरी इंग्लिशमध्ये आहे 20 May 2025 and students need to do fresh registration and fill in actual application form from 21 May to